महाराजांची तत्व आजही आपण फॉलो करतोय. सो काय आहेत महाराजांची 3 तत्व? पहिलं तत्व स्वराज्य स्थापना. आजच्या युगामध्ये स्वतःच्या स्वातंत्र्याची काळजी स्वतः घेऊन अलोकहितकारी आणि जबरदस्तीने लादल्या गेलेल्या गोष्टी करण्याऐवजी स्वतःच्या गोष्टी आपण स्वतः परखडपणे केल्या पाहिजे. दुसरं तत्व लोककल्याण. आपली वागणूक अशी असली पाहिजे की आपल्यामुळे समाजाचं लोकांचं काहीतरी भलं होतंय आणि जर हे भलं करता येत नसेल तर आपल्या वागणुकीमुळे लोकांना देखील त्रास नाही झाला पाहिजे. तिसरं तत्व चारित्र्य, नीतिमत्ता आणि युक्तिवाद. समाजामध्ये वावरताना आपण नेहमी माणुसकीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्री ती शत्रूंची असो किंवा आपल्या समाजामध्ये वावरणारी असो तिचा खूप जास्त आदर केला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये जरी आपल्याकडे कमी रिसोर्सेस असतील, लिमिटेड रिसोर्सेस असतील, तरी देखील त्याच्यामध्ये युक्तिवाद लावून आपण बेस्ट आउटपुट कसं काढू शकतो याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि सर्व धर्म समभाव. माणूस कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्याच्याकडे समान नजरेने बघणे. जसं की महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये आणि सेनेमध्ये सर्व धर्मियांचा समावेश होता.